आपलं विशेष नाव या ठिकाणी निर्माण केलंय ते साजू पॉइंट. ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर अशोक नाईक सर. रजत कुडाकर 5 ओव्हर इनिंग. पूर्वक स्वागत. राजू खान बामण 11 आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. गुरु सर. हर्षद मातोंडकर सज्ज होतोय. 5 षटकांचा सामना आपण बघतो या मैदानावरती. आजच्या दिवसातल्या 2 पहिल्या सामन्यातल्या विजेत्या संघामधली ही लढाई आपण बघतोय मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार निघालाय विजय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपच्या वतीनं भाजपा चषक 2026 या स्पर्धेदरम्यान आजच्या या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातल्या 3ऱ्या सामन्यामध्ये समालोचक या नात्यानं मी गुरु चिटणीस आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अनोख्या स्टाईलमध्ये व्हाईट बॉलचा इशारा पंच नितीन वेताळ सरांच्या माध्यमातून या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत आपण बघतोय धावसंख्या 5 धावांच्या टप्प्यावरती. फुरचेंडू लोअर फुलटॉस पण ड्राईव्हचा फटका ऑन ड्राईव्हचा चेंडू गेलाय मिड ऑनला. राजा नाटेकर झपकन चेंडू मागे येतोय, चेंडू अडवतोय. धाव घेण्याची शक्यता ती मात्र समाप्त झाली आहे. परिणामी एका निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावरती झाली आहे आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 5 धावांच्या टप्प्यावरती बिनबाद. यावेळी मागच्या सामन्यात एक दर्जेदार कामगिरी करणारा गोलंदाज हर्षद मातोंडकर आपल्याला दिसतोय मैदानावरती. मागच्या सामन्याचा जर एकंदरीत आपण विचार करायला गेलो ना तर याच हर्षदनं केवळ 2 षटकात 3च धावा खर्ची घातल्या होत्या आणि त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाचे 2 गडी त्याने माघारी पाठवले होते. तशीच काहीशी चमकदार कामगिरी याही सामन्यात करावी या अपेक्षेनं नक्कीच हर्षद मातोंडकर सज्ज होतोय गोलंदाजीच्या मोर्चावरती. कारण दोन्ही संघाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असा सामना, हा सामना जिंकावा आणि थेट उद्यासाठी त्या ठिकाणी उद्याच्या फेरीसाठी पात्र ठरावं. धावसंख्या एकंदरीत 6 धावांच्या टप्प्यावरती. यावेळी लॉफ्टेड फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं, काव कॉर्नरच्या दिशेनं रजत कुडाळकर त्या ठिकाणी होता जरूर, परंतु त्याला स्टाईल मध्ये षटकाराचा इशारा करत डान्सिंग अंपायर का आपल्याला म्हटलं जातं आणि का एवढ्या लांबून बोलावलं जातं त्याचं प्रत्युत्तर देतोय. पुढचा चेंडू स्लोवर वन पद्धतीचा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन असं ज्या चेंडूला संबोधलं जातं ना त्या पद्धतीचा एकंदरीत चेंडू हर्षदच्या माध्यमातून एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तर कमबॅक करण्याची क्षमता माझ्या गोलंदाजीमध्ये नक्कीच आहे आणि तो कमबॅक करणारा चेंडू एकंदरीत हर्षद मातोंडकरच्या माध्यमातून या मैदानावरती फेकला गेला आणि त्यावर तानाजीला केवळ एकेरी धावावरती समाधान मानायला लागलंय. पुढचा चेंडू एकंदरीत आपण बघतोय पंचांचा निर्णय पुन्हा एकदा स्वेअरचा आलाय आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये. स्वेअरचा इशारा पंच नितीन वेताळ सरांकडनं येतोय आणि स्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती होते. धावसंख्या येऊन पोहोचली एकंदरीत 14 धावांच्या टप्प्यावरती, अर्थात बिनबाद. यावेळी हा फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप कव्हरला क्षेत्ररक्षक दिसतोय साहिल, त्याच्याकडनं कोणतीही त्या ठिकाणी चूक झालेली दिसत नाही आहे. पहिला गडी माघारी परततोय.
फलंदाज आहे तो अर्थात राजेश. एका चौकारानं नटलेली 5 धावांची खेळी त्याची समाप्त केली आहे हर्षदनं. का हर्षदला एक नावाजलेला गोलंदाज, एक आयकॉन दर्जाचा खेळाडू म्हणून गोवा राज्यामध्ये ओळखलं जातं ना, तर हर्षदनं पुन्हा एकदा ती चमकदार कामगिरी याही सामन्यात करून दाखवली आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती अजून एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधलं रोहन साळगावकर येताना दिसतोय. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन रोहन साळगावकर सज्ज होईल गोलंदाजीच्या मोर्चावरती. तर फलंदाज या नात्यानं नवीन गेलाय मैदानामध्ये प्रवीण. स्ट्राईक एंडला सज्ज होईल तानाजी आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण. ही जोडी आता मात्र मैदानात फलंदाजीच्या जोरावरती. रोहनचा पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, शॉर्ट मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता छटा चेडीचा 15 वर्षाचा आम्हाला दिसतोय तो अर्थात राव हा फिल्डर अथर्व राव. 33 क्रमांकाची जर्सी ज्याच्या पाठीवरती तो अथर्व राव आपल्याला दिसतोय. महेश कोणारकर यांच्या माध्यमातून अनुभव आणि युवा या दोन खेळाडूंचा संगम अचूक रीतीनं साधलाय आणि गोवन स्ट्रायकर सारखा एक दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरताना दिसतोय. कौतुक करावं लागेल महेश कोणारकर सरांचा वाईड साठी त्या ठिकाणी रिव्ह्यू मागितला जातोय. तिसरे पंच या ठिकाणी महेश डोंगरे सर बघतील ते पंचांकडनं वाईड बॉलचा हा रिव्ह्यू असेल का. बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतला, हा रिव्ह्यू जर फुकट गेला ना तर आपल्याला पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्याची संधी नसेल. येस, मिकी माऊस देखील बघतायत आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये. पंच सांगतील, बघूया काय घडेल काय बिघडेल. आपण आपली उत्सुकता ताणून ठेवा. मिकी, इट इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट झालाय बॅटिंग करणाऱ्या संघाचा. आता आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाहीये कारण प्रत्येक संघाला फक्त आणि फक्त एकच रिव्ह्यू घेण्याचे या ठिकाणी मुभा. पुढचा चेंडू बॅटची बाहेरची कडा लागली, चेंडू स्लिप रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. स्लिपवरचा क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतोय, डायरेक्ट थ्रो करतोय अचूक यष्टांचा वेध घेणारा. पुन्हा एकदा मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतली का. येस, परत एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतली स्क्वेअर लेग पंचांकडून नितीन वेताळ सरांकडनं. पुन्हा एकदा काम मिळतंय तर तिसऱ्या पंचांना आणि तिसरे पंच नक्कीच बघतील टेलिव्हिजन स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं यूट्यूबद्वारे या ठिकाणी प्रक्षेपण. आणि त्या tenniscricket.in च्या स्क्रीनवरती तिसरे पंच महेश डोंगरे पाहणी करतायत. फलंदाज असेल बाद की नाबाद. फलंदाज सेफ इन द क्रीज. धावसंख्या 14 धावा. यावेळी हा चेंडू बघा पुन्हा एकदा टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला वळलाय. पुन्हा एकदा पंचांनी त्या ठिकाणी एकंदरीत बघतोय आपण फेअर डिलिव्हरी असल्याचा निर्णय दिलाय. एकंदरीत अजून एक निर्धाव चेंडूची गणना का त्या ठिकाणी आपल्याला एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखलं जातं का. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सन्मानानं आपलं नाव घेतलं जातं ना, त्याची चुणूक दाखवली रोहन साळगावकरनं. परंतु पुढच्या प्रयत्नात एखादा चेंडू हा उजव्या यष्टीच्या बराच बाहेर फेकतोय रोहन साळगावकर आणि त्याच दरम्यान एकंदरीत दंडित घोषित केलं जात आहे ते पंचांच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने अक्रॉस द लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न हा केला जातोय तो अर्थात फलंदाजांकडनं. सातत्यानं टाकलेल्या चेंडूवरती ऑन साइडला फटके टोलवण्याचा प्रयत्न आणि हे फटके टोलवण्याच्या नादामध्ये पूर्णपणे चकवा देतोय, पूर्णपणे बीट करतोय तो रोहन साळगावकर सारखा एक दिग्गज गोलंदाज अर्थात गोवन स्ट्रायकर्स गोवा संघाचा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो राजू खान बामण 11 संघ आणि दुसऱ्या बाजूने गोवन स्ट्रायकर्स गोवा संघ. दोन विजेतेपद मिळवणारे संघ पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये ज्या दोन संघांनी आपापले सामने जिंकले त्या विजेत्यांमधली ही लढत. एकंदरीत या स्पर्धेतलं आपलं सर्वोच्च स्थान, या ग्रुप मधलं आपलं सर्वोच्च स्थान हे बळकट करण्याच्या दृष्टीनं एकंदरीत ही लढत मैदानावरती या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ मैदानावरचा समाप्त होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा जमवल्यात त्या 15 धावा या अर्थात राजू खान बामण 11 संघानं गोवन स्ट्रायकर्स गोवा संघाविरुद्ध डीजे.
माध्यमातून खरा तर ज्यांच्या नियोजनाखाली बांद्याच्या प्रसिद्ध आळवडा मैदानावरती दिनांक 8 एप्रिल ते दिनांक 12 एप्रिल या 5 दिवसामध्ये खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ना, ते या स्पर्धेचे सर्व ऋषी हरमलकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे. ऋषी, आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेदरम्यान. आपल्याला मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा आणि आपल्याला विनंती, आपण स्थानाबद्ध व्हायचं आहे. ज्यावेळी तिसऱ्या षटकाला झालेली सुरुवात, साहिल वांगणकर आपल्याला गोलंदाजीच्या मोर्चावरती दिसतोय आणि हा चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळा पंचांच्या माध्यमातून आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये आपण बघतोय. कधी कधी शाहरुख खान स्टाईलमध्ये देखील पंच वाईड बॉलचा इशारा देताना दिसतात जरूर. धावसंख्या 17 धावा धावफलकावर. यावेळी हा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे पण सेफ शॉट, कारण क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. डीप आहे, सीधी बात, नो बकवास, सब क्लियर आहे. आलाय रॉयल किंग षटकार. डीजे साहिल वनगंकरच्या चेंडूवरती षटकार ठोकल्यानंतर त्यानंतर चेंडू काहीसा आखूट टप्प्याचा, या अगोदर चेंडू फुलर लेन पद्धतीचा चेंडू फेकला होता साहिलनं आणि त्याच्यावरती चोख प्रत्युत्तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं प्रवीण नावाच्या फलंदाजाकडनं. अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू काहीसा आखूट टप्प्याचा, त्याच्यावरती क्रॉस पॅडेड फटका फक्त देऊन जातोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये टोलावला गेलेला हा चेंडू आणि त्याच्यावरती मिळते ती फक्त एक धाव. धावसंख्या पोहोचली 25 वर. तिसरं षटक प्रगतीपथावरती एकंदरीत आपण बघतोय मैदानावर. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर येतोय. दुसरा षटकार डावखुऱ्या फलंदाजाकडनं मिड विकेट रिजनला. यावेळी पुन्हा एकदा एकंदरीत आपण बघतोय ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू, त्याच्यावरती फ्लिकचा फटका एकंदरीत शॉर्ट मिड विकेट रिजनला जाऊन जातोय, फक्त देऊन जातोय एक धाव. एक महागडे षटक मी म्हणाल साहिल वांगणकरचं, ते या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर त्या महागड्या षटकाची एकंदरीत सांगता होत आहे. 3 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी गमावत 32 धावांपर्यंत मजल मारली आहे ती राजू खान बामण 11 संघानं खेळताना दिसतोय गोवा स्ट्रायकर्स गोवा संघाविरुद्ध. षटकाच्या मोर्चावरती गोलंदाज, पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहन साळगावकर, ज्याने दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती ना, तोच रोहन साळगावकर वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन हा मैदानावरती उतरताना दिसतोय. सामना करेल अर्थात स्ट्राईक एंडवरती फलंदाज डावखुऱ्या हाताचा तानाजी 2 षटकारांशी मैदानावरती खेळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका टोलवण्याचा प्रयत्न, सातत्यानं तानाजीचा विचार एकंदरीत अक्रॉस दी लाईन फटके टोलवायचा, गोलंदाजाच्या स्विंगच्या विरुद्ध दिशेनं एकंदरीत फटकेबाजी करायची, ऑन साइडला फटकेबाजी करायची, हा प्रयत्न एकंदरीत मैदानावर.
पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका टोलवण्याचा प्रयत्न, यावेळी बॅटची सोटीची कड घेते आणि शिवा त्या ठिकाणी फलंदाज तानाजी बॅक टू द पॅव्हिलियन दुसऱ्या गड्याच्या रूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 32 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजय. सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं निर्धारित 5 षटकांच्या या खेळामध्ये कमीत कमी 50-55 धावांचा टप्पा हा निश्चितपणे गाठावा लागेल. तर एक चॅलेंजिंग टोटल, एक आव्हानात्मक धावसंख्या ही उभारली गेली जाईल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि ती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि ती धावसंख्या उभारण्यापासून या सामन्याचा जर विचार करायला गेला तर गोवा स्ट्रायकर्स गोवा संघाचा विचार असेल की प्रतिस्पर्धी संघ राजू खान बामण 11 संघाला या निर्धारित 5 षटकांच्या खेळामध्ये 40-45 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवण्याचा. तर दुसऱ्या बाजूने राजू खान बामण 11 संघाचा विचार असेल गोवन स्ट्रायकर्स संघाविरुद्ध 50-55 धावा जमवायच्या, त्याच्यावरती दबाव टाकायचा, या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा, स्कोर बोर्ड प्रेशर त्यांच्या समोर ठेवायचं, हा निश्चितपणे विचार असेल तो अर्थात राजू खान बामण 11 संघाचा. तुर्तास या क्रिकेटच्या मैदानावरती या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच त्याची वार्ता कोणी करू शकत नाही. कारण क्रिकेटला म्हणूनच म्हटलं जातं की अनिश्चिततेने नटलेला हा खेळ. म्हणून लाखो चाहते या क्रिकेटच्या खेळावरती निस्सीम प्रेम करत असतात आणि आपली सर्व कामे बाजूला सारून प्रत्येक ज्या मैदानावरती असे कडे सामने मोठ्या दिग्गज संघादरम्यान ज्यावेळी सामने सुरू असतात ना, त्यामुळे मोठ्या संघानं प्रेक्षक वर्ग या सामन्या बघण्यासाठी ही गर्दी करत असतात. कालच्या दिवसात देखील बघितलं या मैदानावरती थोडंसं शहराच्या बाजूला जरी हे मैदान असलं ना तरी प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाले. आणि आजच्या दिवसात देखील या कडक उन्हामध्ये ज्या ठिकाणी या मैदानावरती सावली आहे ना त्या ठिकाणी प्रेक्षकांची पुन्हा एकदा तोबा गर्दी या मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्या 35 वरती धावफलकावरती लावलेले आणि पुढच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फ्लिक का फटका फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये देऊन जात होती, फक्त लेग बायच्या स्वरूपातली एक धाव. रॉयल किंग सावंतवाडी ग्रुपचं देखील मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत. सिंधुदुर्गातील खेळाडूंना व्यावसायिक खेळाडूंसमवेत आपला खेळ त्या ठिकाणी साकारण्याची संधी या रॉयल किंग ग्रुपच्या माध्यमातून या मैदानावरती उपलब्ध करून दिली, ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी स्पर्धा या 5व्या पर्वामध्ये या स्पर्धेनं प्रवेश केलाय. आणि या 5व्या पर्वामध्ये एक देखणी स्पर्धा तब्बल 2,22,222 प्रथम क्रमांक असलेली ही स्पर्धा आपल्या सावंतवाडीच्या शहरामध्ये, सावंतवाडी शहराच्या इतिहासामध्ये मी म्हणेल पहिल्यांदाच ही एवढ्या मोठ्या रकमेची स्पर्धा ज्याचं आयोजन केलंय. विनेश सतरकर गोलंदाजीच्या मोर्चावरती मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या सामन्याचा हिरो पुन्हा एकदा आपल्याला खेळतोय अर्थात गोलंदाजीच्या मोर्चावरती. मॅन फ्रॉम कानकोणा गोवा विनेश सतरकर दिसतोय मैदानावरती, सामना करेल अर्थात स्ट्राइक प्रवीण. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा झाला उद्ध्वस्त, रफ्तार से किया है गिरफ्तार, चेंडू त्या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त करत त्या ठिकाणी बाद होतोय फलंदाज प्रवीण. बॅक टू द पॅव्हिलियन.
पंचांनी अनोख्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन देखील पंचांचं आपल्याला विकेटचे दिल्यानंतर या ठिकाणी मैदानावरती डान्सिंग अंपायर आपल्याला का म्हटलं जातं. नवीन फलंदाज ज्योतिबा मैदानावरती, ज्योतिबा पाटील. पहिल्या चेंडूवरती विनेशनं जी काही कामगिरी करायची होती, का विनेशला या ठिकाणी गोलंदाजीला आमंत्रित केलंय ते विनेशनं चुणूक ती दाखवून दिली आहे. पुढचा चेंडू, पुलचा फटका, परंतु हा चेंडू फक्त आणि फक्त केवळ एका धावेवरती समाधान मानायला लागेल ते ज्योतिबाला, कारण त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे आणि त्याचा फटका नक्कीच बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. कालच्या दिवसात देखील बघितलं होतं, बऱ्याच संघांना या क्षेत्राचा फटका बसला होता. बरेचसे खेळाडू कालच्या संघात व्यावसायिक क्रिकेट खेळणारे आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी करण्यात ज्याचा हातखंडा होता त्याच्यासाठी हे क्षेत्र त्या ठिकाणी निर्बंधित करण्यात आलेलं. केवळ एकेरी धावावरती समाधान, धावसंख्या 37. यावेळी ड्राईव्हचा फटका, चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्राला बीट करत रोहन साळगावकर, रजत कुडाळकर या दोन क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत भिंतत चेंडू जातोय रॉयल किंग चौकार. एकेचाळीस धावांच्या टप्प्यावर ते. यावेळी हा लॉफ्टेड फटका आलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. स्टँड अँड डिस्पॅच, इट्स अ मॅक्सिमम डिले. येऊन पोचली 47 धावांच्या टप्प्यावरती. डान्सिंग अंपायरचं आपण नृत्य कौशल्य, त्याचबरोबर मिकी माऊसच्या माध्यमातून या ठिकाणी हे नृत्याचं कौशल्य आपण एकंदरीत या मैदानावरती बघतोय. धावसंख्या 47 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचली आहे आणि अर्थात या षटकातले मी म्हणेन एकंदरीत शेवटचे 2 चेंडू जे येणं बाकी का त्या ठिकाणी राजू खान बामण 11 संघ या राहिलेल्या 2 चेंडूंच्या खेळामध्ये 2 मोठे फटके लगावेल का. संघाची धावसंख्या 50 धावांच्या पार नेऊन ठेवतील का, बघणं महत्वपूर्ण असेल. धावसंख्या 47 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत येऊन पोहोचते. शेवटचे 2 चेंडू विनेश सत्तरकर गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय, सामना करेल अर्थात प्रितेश. यावेळी पुलचा फटका करण्याचा प्रयत्न एकंदरीत आपण बघतोय, पूर्णपणे बीट केलं जात आहे अर्थात फलंदाजाला. मिकी माऊसच्या माध्यमातून जे आपलं मनोरंजन करतायत ना, जे छोटे आपल्या रॉयल किंगचे सदस्य जे आहेत त्यांच्या या दोन्ही सदस्यांसाठी राजू खान यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. खुश झालेलं आहेत, पार्टी तो बनती आहे. येस, शेवटचे चेंडू घेऊन विनेश सत्तरकर प्रितेशसाठी. स्लोवर वन, त्या ठिकाणी पुलचा फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक हर्षद मातोंडकर, थोडीशी चूक त्यानं केली आहे, त्याच्या हातून ही संधी निसटली आहे आणि या संधीचा त्या ठिकाणी लाभ उठवलाय तो फलंदाजाने. सुटलेल्या झेलाचं रूपांतर त्यांनी केलंय 2 धावांमध्ये आणि बघता बघता पहिल्या डावाचा पहिल्या 5 षटकांचा एकंदरीत खेळ जो की मैदानावाचा समाप्त होतोय आणि राजू खान बामण 11 संघानं एकंदरीत निर्धारित 5 षटकांच्या खेळामध्ये 3 गडी गमावत 49 धावा जमवल्यात आणि 50 धावांचं उद्दिष्ट हा सामना जिंकण्यासाठी ठेवलाय ते गोवन स्ट्रायकर्स गोवा संघासमोर. ठरू शकेल का गोवन स्ट्रायकर्स संघ. दुसऱ्या बाजूनं राजू खान बामण 11 संघ या ठिकाणी आपल्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावरती या 50 धावांचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी आहे का राजू खान बामण 11 संघाकडे, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरेल. काय घडेल काय बिघडेल सामन्याच्या दुसऱ्या डावातील 5 षटकांमध्ये बघणं महत्त्वपूर्ण ठरेल आणि ते त्या 50 धावांचा पाठलाग कशा रीतीनं गोवन स्ट्रायकर्स संघाकडनं केला जाईल. ऐकूया आवाज आमचे गुरुवर्य आदरणीय समालोचक रेडिओ कॉमेंटेटर मिस्टर अशोक नाईक सरांचा. वेलकम मिस्टर अशोक नाईक.
टॉस बोथ द कॅप्टन व्ही नेटवर्क कॅप्टन मॉर्निंग बॉईज पप्पू 11 बोथ कॅप्टन आपण टॉससाठी या. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच या ठिकाणी अनबॉक्स मोबाईल रियाज मलानी यांच्या माध्यमातून अनबॉक्स मोबाईल ही मोबाईल रिटेलची चेन आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच आपल्या सावंतवाडी शहरामध्ये ज्याने उपलब्ध करून दिले. ज्या ज्या मंडळींना ज्यांना नवीन आकर्षक मोबाईल्स त्याचबरोबर मोबाईलच्या ॲक्सेसरीज माफक आणि आकर्षक दरामध्ये विकत घेण्याची नामी संधी त्यांनी कृपया एकदा अनबॉक्स मोबाईलच्या स्टोअरला नक्कीच भेट द्या. आणि त्याच अनबॉक्स मोबाईलच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देखील रॉयल किंग सावंतवाडीच्या या भाजपा चषकात देखील मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. गुरु सर अनबॉक्स मोबाईल बरोबर जाऊया पुढच्या सामन्याच्या टॉसच्या अनबॉक्सिंगकडे. मी विनंती करतो खासदार चषक बांधाचे सर्व आयोजक ऋषी हरमलकर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. टॉससाठी व्ही नेटवर्क अँड मॉर्निंग बॉईज पप्पू 11 बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. टॉस होतोय आजच्या दिवसातील चौथ्या लढतीसाठी. मिक्की माऊस सुद्धा हजर होत आहेत या टॉससाठी. या मिक्की माऊसचं सुद्धा स्वागत आदरणीय ऋषी हरमलकर ज्यांच्या माध्यमातून बांधा नगरीमध्ये खासदार चषक ही स्पर्धा 8 एप्रिलपासून 12 एप्रिलपर्यंत भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन. आणि या स्पर्धेचे सर्व आयोजक उत्कृष्ट क्रिकेटपटू ऋषी हरमलकर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मिक्की माऊस आलेत ऋषी टॉससाठी पण टॉस यांच्या दरम्यान करायचा नाही आहे. टॉससाठी येतील दोन्ही कॅप्टन व्ही नेटवर्क अँड मॉर्निंग बॉईज पप्पू 11. मॉर्निंग बॉईज पप्पू 11 कॅप्टन उपस्थित आहेत. व्ही नेटवर्क कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. व्ही नेटवर्क कॅप्टन कॅप्टन व्ही नेटवर्क बी फास्ट. गुरु सर आपण सामना चालू करा. येस सॉरी ऋषी सर टॉस करावा. टेल्स इज द कॉल. इट्स टेल आणि मॉर्निंग बॉईज पप्पू 11 आपण टॉस जिंकला आपला डिसिजन. फील्डिंग येणार. The news from center morning boys पप्पू 11 won the toss selected to field first over to कॉम्बॉक्स. ऐकूया आवाज अशोक नाईक सर. थँक्यू ऋषी सर. थँक्यू धन्यवाद. आपल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद बादल चौधरी. धन्यवाद गुरु चिटनीस साजू नाइक बॉलिंग बार पर कमेंट्री बॉक्स के ओर से 50 का टारगेट है सामने. रजत कुडालकर और पुनाजी कलकगुटकर ये जोड़ी मैदान पर. ओवर पिच गेंद उड़ाया इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर. डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद निकलती हुई सीमा रेखा से पार होती हुई 4 रन के लिए. चौके के साथ शुरुआत होती हुई स्कोरिंग को. ऑन साइड पर एक स्लॉग स्वीप डीप मिड विकेट सीमा रेखा पर और गेंद चली गई एक बार फिर से लाजवाब शॉट 6 रन के लिए. दो बड़े शॉट के साथ स्कोर दो अंकों में डबल फिगर में एक आक्रामक शुरुआत गोवन स्ट्राइकर क्रिकेट टीम के. रजत कुडालकर स्ट्राइक पर. कई बार बिल्कुल आमने सामने ये दो खिलाड़ी खेल चुके हैं अलग अलग मुकाबले के साथ. आगे निकले इस बार फिर से एक बार डाउन द ग्राउंड एक लेफ्ट शॉट लॉन्ग ऑफ बाउंड्री पर और डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. अंपायर का इशारा भी हो चुका है. रिव्यू ले चुके. चेक किया जाएगा ये फील्डिंग सेफ है या नहीं. और हमारे तीसरे अंपायर सर महेश डोंगरे वो भी बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में आए. देखा जाएगा फिलहाल ये फील्डिंग सेफ है या नहीं या 4 रन मिलेंगे स्कोर के खाते में.
तो तीसरे अंपायर ने देखा और आखिरकार इशारा, गेंद चली गई लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 4 रन के लिए। बिल्कुल बिल्कुल तीसरी आग हमारे बगल में बैठे हुए हैं सर महेश डोंगरे। बिल्कुल बहुत अच्छे अंपायरिंग, अच्छे कमेंटेटर हैं। 14 पर आगे बढ़ा टोटल स्कोर। साजू नाइक अपने बॉलिंग मार पर एक बहुत ही अच्छे गेंदबाज है, प्रतिभाशाली, फिर की गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। सामने रजत कुडालकर, 50 का टारगेट है 5 ओवर में। छोटी गेंद इस बार ऑन साइड पर खेला, गेंद को गैप में, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री पर, डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर और एक नजाकत भरा चौका। 4 रन के लिए गेंद बाउंड्री लाइन को पार करते हुए। आगे बढ़ता हुआ 18 रनों पर पहुंचता हुआ बिना किसी नुकसान से। सामने पुनाजी कलंगुटकर और एक विस्फोटक बल्लेबाज है साजू नाइक अपने बॉलिंग मार पर। ऑफसाइड पर कट किया, एक लाजवाब शॉट, स्क्वायर कट का। 4 रन के लिए गेंद चली गई, बाउंड्री लाइन को पार करते हुए बाउंड्री लाइन से बाहर। पावर प्ले का पहला ओवर और पहले ओवर में मैं कहूंगा लगभग आधा मुकाम तय किया गोवन स्ट्राइकर क्रिकेट टीम ने। अल्टी पल्टी वाला शॉट, डीप कवर पॉइंट बाउंड्री पर गेंद चली गई बाउंड्री लाइन पर और एक बेहतरीन शॉट। क्या बल्लेबाजी कर रहे हैं रजत कुडालकर। विघ्नेश प्रभू, होता, पोझिशन बनवली, शॉट केला आणि पाय लागलाय स्टम्प्सला. वॉट अ कॅमेरा वर्क. थँक्यू. टेन्सक्रिकेट.in. ओव्हर टू अशोक सर. धन्यवाद बादल. गुरुप्रसाद आरुस्कर नए बल्लेबाज, एक शानदार शुरुआत मैदान पर। जो टोटल बन चुका है 22 रनों का, वो सभी रन जो के बन गए रजत कुडालकर के बल्लेबाजी में। और अब मात्र स्ट्राइक पर पुनाजी कलंगुटकर और गेंदबाजी में परिवर्तन। दूसरे ओवर की शुरुआत होते हुए फील्डिंग में बदलाव अब मैदान पर। पहले ओवर का खेल समाप्त हुआ, 50 रनों का लक्ष्य है मैच को जीतने के लिए और टोटल पहले ओवर की समाप्ति के बाद 22 रन, 1 विकेट के नुकसान पर 22 टोटल। गेंदबाजी में परिवर्तन, ज्योतिबा पाटिल आ चुके हैं गेंदबाजी के लिए और फील्डिंग में भी परिवर्तन। डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर राजेश गोसावी, एक बहुत ही अच्छा ऑलराउंडर है, वो फील्डिंग करते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। आगे निकले लेफ्ट हैंड शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑफ पर, बिल्कुल नाम नहीं ले रहे थे राजेश गोसावी का और उन्हीं के हाथों में गेंद। कैच को पकड़ते हुए पुनाजी कलंगुटकर बिना खाता खोले 0 पर आउट होकर वापस। सतर्कर पुनाजी कलंगुटकर 0 पर।
एक लॉफ्टेड शॉट, लेकिन मेरे ख्याल से जो गैप में कवर पर खेलना चाहते थे, गेंद निकली लॉन्ग ऑफ पर, ताकत बिल्कुल नहीं लगाई थी और दूसरा विकेट चला गया। ज्योतिबा सफलता हासिल करते हुए अपनी टीम को, और स्कोर वहीं पर रुका हुआ 22, लॉस ऑफ 2 विकेट। दूसरा ओवर जारी है, 50 रन। मैच को जीतने के लिए 5 ओवर का मैच है दोनों के बीच का, और नए बल्लेबाज धीरे धीरे जाते हुए, 2 नए बल्लेबाज है मैदान पर। एक और से लेफ्ट हैंडर गुरुप्रसाद आरोस्कर, और अब सामने जो पहले मैच के मैन ऑफ द मैच का हकदार रहे थे विनेश सतरकर, वो स्ट्राइक पर सामना करेंगे। ज्योतिबा राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर। स्कोर रुका हुआ 22 पर 2 विकेट के नुकसान पर। आते आते अल्टी पल्टी वाला शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर, और गेंद निकलती हुई 4 रन के लिए बाउंड्री। चार रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पर। विनेश सतरकर ने खाता खोला, छोड़ा, इस बार जाने दिया। विकेट कीपर को बीट करती हुई गेंद थर्ड मैन की तरफ। 22 का इशारा अंपायर का, एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, और अंपायर का इशारा हो चुका है, जो वाइड बॉल के लिए रिव्यू ले चुके। और हमारे तीसरी आंख महेश डोंगरे सर, वो भी बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स में। फेयर डिलीवरी, तो एक सिंगल मिलेगा जो 22 के साथ, और टोटल पहुंचा 27, 27 रन 2 विकेट के नुकसान पर। अपने बॉलिंग बार पर ज्योतिबा पाटिल अगली गेंद लेकर सामने 4 पर खुद के व्यक्तिगत विनेश सतरकर नॉन स्ट्राइकर एंड पर। गुरुप्रसाद, एक शानदार बल्लेबाजी रही रजत कुडालकर ने, जिन्होंने 22 रन बनाए। आज पुना जी ने इस मैच में खाता जरूर नहीं खोला, 50 का टारगेट है और खेल जारी है दूसरे ओवर का, और थोड़ा सा फील्डिंग में मैदान पर परिवर्तन दिखाई देता बा ऑफ साइड पर। ऑन साइड पर एक डीप स्क्वायर लेग है, एक डीप मिड विकेट है, एक डीप लॉन्ग ऑन है। ऑफ साइड पर एक डीप कवर पॉइंट बाउंड्री पर, एक एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, थोड़ी सी धीमी फेंकी गेंद, फुलर लेन की गेंद पैरों पे टकराई, अपने पॉलोथ्रू में निकले, गेंद को उठाते, फील्ड ही करते, और धीरे धीरे आते हुए ज्योतिबा पाटिल अपने बॉलिंग बार पर। खेल चलता हुआ दूसरे ओवर का, और टोटल बन चुका है 27, 27 रन 2 विकेट के नुकसान पर। फुल टॉस गेंद उड़ाया इस बार, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6। तैतीस पर पहुंचा टोटल, आगे स्कोर थोड़ा सा महंगे बनते हुए। ऑन साइड पर स्वीप किया इस बार, शॉर्ट स्क्वायर लेग पर बहुत अच्छी फील्डिंग, एक अंडर आर्म थ्रो देखने को मिला, बैकअप अच्छा था कवर पॉइंट पर, और जब तक गेंद को फील्ड करते रन की संभावना को बिल्कुल समाप्त कर दिया। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, और एक ओवर का खेल समाप्त हुआ। खेल 2 ओवर का समाप्त हुआ, और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 33 रन 2 विकेट पर। आने वाले 18 गेंदों का खेल बाकी, और 17 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 18 गेंदों में 17 रन मैच को जीतने के लिए। 18 चेंडू 17 धावा। एक बहुत ही बेहतरीन आयोजन इस टूर्नामेंट का। tenniscricket.in से लाइव प्रसारण है, कई दर्शक जुड़ चुके हैं बिल्कुल, और एक से बढ़कर एक दिग्गज खिलाड़ी इस मैदान पर देखने को मिलते हुए, खेलते हुए।
आने वाला मैच होगा मॉर्निंग बॉयज बनाम वी नेटवर्क, इन दो टीमों के बीच में। और टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला हुआ है मॉर्निंग बॉयज क्रिकेट टीम का। वी नेटवर्क क्रिकेट टीम को बल्लेबाजी को मौका दिया है और फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन और सामने लेफ्ट हैंडर बैटर गुरुप्रसाद आरोस्कर स्ट्राइक पर। 2 ओवर समाप्त हुए, 3 ओवर का खेल बाकी 18 गेंदों का और मैच को जीतने के लिए चाहिए 17 रन। और गेंदबाजी में प्रीतेश नाइक अपने बॉलिंग बार पर। थोड़ा सा दूर से अपेश खेला इस बार कवर पर, लेकिन नो मैच लैंड में फील्डर दूर था और जब तक गेंद को फील्ड करते एक सिंगल के साथ गुरुप्रसाद आरोस्कर ने अपना खाता खोला और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पर पहुंचा टोटल, 2 विकेट के नुकसान पर। एक और से आक्रामक बल्लेबाजी कर रहे विनेश सतरकर, एक चौका एक छक्का अब तक उनके बल्लेबाजी में, 10 पर खुद के व्यक्तिगत। सामने टोटल आगे बढ़ता हुआ 34 पर, 2 विकेट के नुकसान पर। 16 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए और खेल चलता हुआ तीसरे ओवर का। प्रीतेश नाइक अपने बॉलिंग बार पर, राइट हैंडर के लिए ओवर द विकेट अपने बॉलिंग बार पर। धीमी फेंकी गेंद, एक बार स्विप कैच कर ले, बाउंड्री पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते और एक सिंगल पूरा किया। इसी बीच में कोई जल्दबाजी नहीं है, मालूम है जो रन चाहिए थे रजत कुडालकर ने पावर प्ले में आक्रामक शुरुआत करके बनाए हैं, तो उतनी कोई चिंता नहीं है। सामने अगर बात की जाए तो विकेट लेनी पड़ेगी बहुत जल्द, 1-2 विकेट मैच में वापसी करने के लिए लेने पड़ेंगे और फिलहाल देखना पड़ेगा प्रीतेश नाइक अगली गेंद लेकर। और सामने एक बार फिर से लेफ्ट हैंडर बल्लेबाज गुरुप्रसाद आरोस्कर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए। फुल टॉस, एक ग्लोअर फुल टॉस, नो बॉल का इशारा, गेंद निकली थर्ड मैन बाउंड्री की तरफ, नो बॉल के साथ और 1 रन, यानी टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। फ्री हिट का इशारा अंपायर का, बल्लेबाज के लिए विनेश के लिए एक मौका आ चुका है जो कि एक बड़े शॉट के लिए, और देखना पड़ेगा प्रीतेश नाइक इस फ्री हिट पर किस तरह से गेंदबाजी करते हैं। आने वाली गेंद फ्री हिट की गेंद, सामने विनेश सतरकर जो आक्रामक रवैया अपनाए हुए, छोड़ा इस बार जाने दिया, अंपायर का इशारा होता हुआ वाइड बॉल का। क्या बिल्कुल अनोखे अंदाज के साथ सर नितिन सर जो अंपायरिंग के साथ दिखाई देते हुए डांसिंग, और फ्री हिट जारी है, फिर से मौका जरूर है विनेश सतरकर के लिए। फ्री हिट की गेंद, छोटी गेंद इस बार हुक किया, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री पर, फील्डर जरूर है, कैच तो जरूर पकड़ा था लेकिन गेंद फ्री हिट की थी और एक सिंगल और बढ़ गया स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन, 2 विकेट के नुकसान पर। लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है, फील्डिंग में बार बार तब्दीली मैदान पर करनी पड़ रही है और ऐसे समय में गेंदबाज को भी थोड़ा परेशानी होता है अपने लाइन पर काबू रखने के लिए। फिलहाल फिर से एक बार राउंड विकेट लेफ्ट हैंडर के लिए अपने बॉलिंग बार पर प्रीतेश नाइक। छोड़ा इस बार जाने दिया गेंद को, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। थोड़ी सी नजर बिल्कुल अंपायर की ओर जरूर थी लेकिन एक अच्छी गेंद थी, बिल्कुल अच्छी लाइन पर, और एक डॉट गेंद के साथ वापस एक बार फिर से अपने बॉलिंग बार पर प्रीतेश नाइक अगली गेंद लेकर दाहिने हाथ से राउंड विकेट। बैकफुट पर कट किया इस बार, हल्के हाथों से गेंद चली गई लगभग गली की तरफ, एक सिंगल, कोई जल्दबाजी नहीं है, मालूम है गुरुप्रसाद को यहां से लेकर बिल्कुल मैच आराम के साथ बन सकता है। सामने अगर गेंद में जो कि मैच में वापसी करनी है तो 1-2 विकेट बहुत जल्द लेने पड़ेंगे, नहीं तो एक आध दूसरा और बड़ा शॉट लगभग आसान बन जाएगा। 40 रन टोटल स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर खेलना चाहते थे, फिर की गेंदबाजी, एक बार लेग ब्रेक गेंद, फ्लाइटेड गेंद, इस बार खड़े खड़े बल्ला घुमाया था। ओवर की समाप्ति हुई, खेल 3 ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर समाप्ति के बाद 40 रन 2 विकेट पर। आने वाले 2 ओवर बाकी, 12 गेंदों का खेल और 12 गेंदों में मैच को जीतने के लिए चाहिए 10 रन। स्पर्धे दरम्यान
मान्यवर कक्षात आगमन होतंय. सन्मान्य SCP साहेब अमोल ललित साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. आणि त्यांच्यासोबत सन्माननीय दयू भिडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि बरोबर आमच्या उजव्या बाजूला सन्माननीय सर आनंद चौगुले यांचं या ठिकाणी आगमन होतं. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गेंदबाजी में परिवर्तन. ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट, राजेश गोसावी लॉन्ग ऑन बाउंड्री पर कैच को पकड़ते हुए और सफलता मिलती हुई तीसरा विकेट चला गया टीम का. सपोर्टर जुड़ चुके हैं सर. जयंत नावेलकर वो अपने टीम के लिए सपोर्ट बढ़ाने के लिए बिल्कुल उनका भी स्वागत है. और मैदान पर नए बल्लेबाज जिस तरह से कमेंट्री बॉक्स में हमेशा राजा सामंत आते हैं तो हम हमेशा कहते हैं महेश सर राजाओं के राजा, उसी तरह बल्लेबाजी में जब आते हैं राजा नाटेकर वो भी बिल्कुल राजाओं के राजा. बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, लंबे छक्के लगाते हैं. सामने गेंदबाजी पर प्रीतेश एक सफलता दिलाते हुए दूसरा कैच पकड़ा राजेश गोसावी ने इस मैच में. और सामने नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज है विनेश सतरकर. छोटी गेंद आते आते हुक्का गेंद को लॉन्ग लेग सी मारेका पर और गेंद चली गई डीप लॉन्ग लेग सी मारेका से बाहर. सिक्सर 6 रन के लिए. जो ऑर्गेनाइजर कमेटी के सभी मेंबर है, गेंद बहुत जल्द जो कि वापस आती हुई. स्कोर आगे बढ़ा 46. 4 रन चाहिए. क्या एक बड़े शॉट के साथ ये मैच. इस बार बहुत अच्छी गेंद. इस बार फिर से एक बार प्लाइटेड बल्ले से निचले हिस्से से लगी फाइन लेग पर निकली गेंद. एक सिंगल के लिए 1 रन बन गया स्कोर के खाते में. इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 47. 47 रन टोटल. 3 विकेट के नुकसान पर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं राजा नाटेकर. सामने 12 रन पर विनेश सतरकर. शानदार बल्लेबाजी. रजत को डालकर 22 रन बनाए इस मैच में. एक अच्छा शॉट फॉलो थ्रू में बहुत ही शानदार कोशिश रही थी. ताकत थे इस बार. कहीं ना कहीं थोड़े से जो कि मेरे ख्याल से हाथों पर उंगलियों को परेशानी होगी गेंदबाज ज्योतिबा पाटिल के लिए. और जब तक गेंद फील्ड होती तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने, क्योंकि ताकत भरा शॉट था इस बार ये विनेश सतरकर का. और मेरे ख्याल से कहीं ना कहीं थोड़ी सी परेशानी हो चुकी है मैदान पर गेंदबाज ज्योतिबा पाटिल के लिए. 1 रन मिला स्कोर के खाते में सिंगल के साथ. स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 48 रन. 3 विकेट के नुकसान पर 2 रन चाहिए मैच को जीतने के लिए.
ये गेंद ज्यादा टर्न हुई, टिप्पा खाने के बाद अब स्टंप पे टिप्पा खाने के बाद लेग ब्रेक और बाहर की तरफ निकली। अंपायर ने बाएं पायला दी, वाइड बॉल का इशारा, और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। वो ओवर पूरा करने के लिए ज्योतिबा पाटिल की जगह पर प्रवीण आ चुके गेंदबाजी के लिए। उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर। और इस मुकाबले को जीतती हुई ये दूसरा मैच बिल्कुल आसानी के साथ जीत हासिल करती हुई गोवन स्ट्राइकर क्रिकेट टीम, और इस मैच का मैन ऑफ द मैच का मैन ऑफ द मैच जिन्होंने बल्लेबाजी में आक्रामक बल्लेबाजी की 22 रन बनाए, वो रजत कुडालकर मैन ऑफ द मैच इस मैच के। चलिए प्लीज मॉर्निंग बॉयज क्रिकेट टीम, चलिए फील्डिंग के लिए आप चलिए। दोनों टीम आपसे रिक्वेस्ट है, आपका एक्स्ट्रा प्लेयर प्लीज आइए कमेंट्री बॉक्स में। और जैसे ही मैच की शुरुआत, एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में आवाज बादल चौधरी की। मैन ऑफ द मैच रजत कुडालकर। हॅलो हॅलो व्ही नेटवर्क आणि मॉर्निंग बॉयज पप्पू 11 कॅप्टन, दोन्ही कॅप्टन जरा कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। दोन्ही कॅप्टन जरा ऑफिशियलशी संपर्क साधा। मॉर्निंग बॉयज पप्पू 11 कॅप्टन आणि व्ही नेटवर्क कॅप्टन ऑफिशियलशी संपर्क साधा। ऑफिशियलच्या सूचनेनुसार सामना होतलो 4 षटकांचो। परत एकदा मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा अगदी मना काळजातून हात जोडून स्वागत। 2,22,222 रुपयाची किताबी जंग। भाजपा चषकाचो मानकरी कोण असतलो? द्वितीय क्रमांकाच्या 1,11,111 रुपयांचो मानकरी कोण असतलो? आणि त्याचबरोबर या आकर्षक स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफीचो मानकरी कोण असतलो? मॅन ऑफ द सिरीजची ही गियर्ड इलेक्ट्रिक सायकल कोण आपल्या घराकडे घेऊन जातलो? त्यासाठी चालू असलेली ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा अर्थात रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भाजपा चषक 2026 पाचव्या पर्व। 5वी टीम आपणाक मिळाली ज्यांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलो। यंग बॉयज सावंतवाडी, भूमी स्ट्रायकर्स मांद्रेम, तनुज स्पोर्ट्स सावंतवाडी, रॉयल कारभार या टीमच्या पाठोपाठ
आमचे मित्रवर्य महेशभाई कोनाडकर यांच्या मालकीचो गोवन स्ट्रायकर संघ लागोपाठच्या चौथ्या मोठ्या स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालो. अभिनंदन गोवन स्टार